राम राम शेतकरी बांधवांनो. उन्हाळा असो वा पावसाळा, बाजारात 12ही महिने मागणी असणारे पीक म्हणजे काकडी. पण जेव्हा काकडी लागवडीचा विचार येतो, तेव्हा आपल्या शेतकरी मित्रांसमोर एकच मोठा प्रश्न असतो. शेतात हिरवी काकडी लावावी की पांढरी काकडी? कोणत्या काकडीला बाजारात जास्त भाव मिळतो आणि कोणत्या पिकातून जास्त नफा होतो? आज आपण या दोन्ही काकड्यांची सविस्तर तुलना करणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम बोलूयात हिरव्या काकडीबद्दल. बाजारात मिळणाऱ्या बहुतांश हायब्रिड किंवा जिप्सी जाती या हिरव्या रंगाच्या असतात. या काकडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हिची दिसायला असणारी आकर्षकता आणि लांबी. ही काकडी लवकर मऊ पडत नाही, त्यामुळे दूरच्या बाजारात किंवा ट्रान्सपोर्टसाठी ही अतिशय उत्तम मानली जाते. हिरव्या हायब्रिड जातींचे उत्पादन पांढऱ्या काकडीच्या तुलनेत थोडे जास्त मिळते. हॉटेल्स, सॅलड आणि मोठ्या शहरांमधील मॉल्समध्ये या हिरव्या काकडीला खूप मोठी मागणी असते. आता वळूयात आपल्या महाराष्ट्रातील हक्काच्या गावरान काकडीकडे. ही काकडी रंगाने पांढरट फिकट हिरवी आणि आकाराने थोडी गोल किंवा जाड असते. चवीच्या बाबतीत पांढरी काकडी हिरव्या काकडीपेक्षा खूपच पुढे आहे. ही खायला अत्यंत गोड, खुसखुशीत आणि थंड असते. स्थानिक बाजारपेठेत ग्राहक आवर्जून पांढरी काकडी शोधून खरेदी करतात. बाजारभाव असा उत्तम असल्यामुळे अनेकदा घाऊक बाजारात हिरव्या काकडीपेक्षा पांढऱ्या काकडीला ते ₹1 किलोमागे जास्त भाव मिळतो. पण लक्षात ठेवा, ही काकडी जास्त दिवस टिकत नाही, त्यामुळे तोडणीनंतर ती लगेच विकारी लागते. तुम्हाला हिरवी काकडी खायला आवडते की पांढरी? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. शेतीविषयक अशाच नवनवीन आणि खऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांना शेअर करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.